ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेलं मुख्यालय पुन्हा एकदा बांधायला लष्कर ए तैयबाने सुरुवात केली आहे। भारताने केलेल्या माऱ्यात पाकिस्तानातील मुरीदकेमधील लष्कर ए तैयबाचं मुख्यालय बेचिराख झालेलं। आता जेसीबीच्या सहाय्याने हे ढिगारे उपसण्याचं काम सुरू झालंय। पाकिस्तानने पुन्हा एकदा लष्कर ए तैयबाची जमवाजमव सुरू केल्याचं दिसतंय। पाकिस्तानी लष्कर पुन्हा त्यांच्या दहशतवादी कारखाना उभारण्याच्या तयारीत आहे। 7 मे रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये भारताने लष्कर ए तैयबाच्या मुख्यालयाच्या 3 इमारती जमीनदोस्त केलेल्या। इथे मोठ्या प्रमाणात शस्त्र देखील ठेवण्यात आली होती। आता हीच इमारत पुन्हा बांधण्यासाठी पाडली जाते आहे। येत्या 18 किंवा गेल्या 18 ऑगस्टपासून ही पुनर्बांधणी जी आहे ती सुरू झाली। 7 मे 2025 ची मध्यरात्र। भारताचे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले। भारताच्या माऱ्यात लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदीन यांच्या मुख्यालयांसह दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड आणि प्रशिक्षण तळ बेचिराख। पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांनी केलेली सर्वसामान्य पर्यटकांची निर्घृण हत्या, प्रत्येक भारतीयासाठी खोलवर झालेली जखमच होती। त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत व्यापक मोहीम आखली। पाकव्याप्त काश्मीरच नाही तर पाकिस्तानी भूमीवरील दहशतवादी तळही भारताने लक्ष केले। 1971च्या युद्धातही मारा झाला नाही अशा पाकिस्तानी ठिकाणांवर भारतीय लष्कराने जोरदार मारा केला। यात लष्कर ए तोयबाच्या मुरीदकेमधील तळाचं मोठं नुकसान झालं। मुरीदकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे, प्रशिक्षण केंद्र भारताच्या बिनचूक माऱ्यात उद्ध्वस्त झाली। मात्र आता पाकिस्तानने पुन्हा एकदा मुरीदकेमधील दहशतवादी तळांची पुनर्बांधणी सुरू केली आहे। मुरीदकेमध्ये पुन्हा सुरू होणार दहशतवादी फॅक्टरी, मुरीदकेमधून पुन्हा होणार दहशतवाद्यांचं प्रशिक्षण, मुरीदकेमधून पुन्हा एकदा होणार तरुणांचं ब्रेन वॉशिंग। 7 मेला झालेल्या माऱ्यात मुरीदकेमधील 3 इमारतींचं मोठं नुकसान झालं। यातील पिवळ्या रंगाची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहे, तर आता लाल रंगाची ही इमारतही बेचिराख झाली होती। या इमारतीत जिहादी प्रशिक्षण सुरू होतं। याच इमारतीत मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रही असायची। आता या इमारती जेसीबीच्या माध्यमातून साफ करायला सुरुवात झाली आहे। 18 ऑगस्ट पासूनच हे काम सुरू झालंय। आता या इमारती पूर्णपणे तोडून तिथे नव्या इमारती बांधल्या जातील। मुरीदकेमधील दहशतवादी तळावर अनेक मोठमोठे दहशतवादी ठार झाले। त्यांच्या अंत्यसंस्कारांना पाकिस्तान आर्मीचे मोठमोठे अधिकारीही उपस्थित असल्याचं जगानं पाहिलं होतं। त्यामुळे आता नव्या दहशतवादी तळाला पाकिस्तानी लष्करच सहाय्य करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। भारताचंही या घडामोडींकडे आता बारकाईनं लक्ष आहे। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही हे भारतानं वारंवार स्पष्ट केलंय। त्यामुळे पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केली तर त्याचे परिणाम काय होतील हेही पाकिस्ताननं नुकतंच अनुभवलंय। अर्थात पाकिस्तानचं शेपूट सरळ होईल ही अपेक्षा करणंही दूरचीच गोष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।